त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये, कारण नवनवीन ठिकाण करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे। त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे। राज्यातल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आज खरंच खूप महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे। विशेषतः जे शेतकरी अजूनही पीक विम्याच्या पैशांकडे डोळे लावून बसले आहेत किंवा ज्यांच्या खात्यावर आजपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही, अशा सर्वांसाठी ही माहिती खूप गरजेची आहे। म्हणून हा मुद्दा नीट आणि शेवटपर्यंत ऐका। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात म्हणजेच 2025 मध्ये निसर्गाने आपल्यावर मोठा आघात केला। अवकाळी पाऊस, सतत ढगाळ वातावरण आणि अचानक झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः मातीमोल झाली। वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरलं आणि अनेक कुटुंब अडचणीत सापडली। हे वास्तव आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे। ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत मोठा निर्णय घेतला। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून तब्बल 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज सरकारने जाहीर केलं। या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे, रब्बी हंगामासाठीचं अनुदान आणि पीक विम्याची रक्कम थेट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सगळे पैसे पोहोचलेच पाहिजेत। त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागली आहे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठीही ही प्रक्रिया सुरूच आहे। थोडा संयम ठेवा, सरकारकडून तुमच्यासाठी हालचाली चालू आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा तिथे होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच त्या दरम्यान एक अशी धक्का देणारी बातमी समोर आली जी केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी हादरवणारी ठरली। तुम्हाला आठवत असेल, 28 जानेवारी रोजी 8:46 एक विमान अपघात झाल्याची बातमी समोर आली। या घटनेशी संबंधित बातम्यांमुळे राज्यातच नाही तर देशभरात शोककळा पसरली होती। विशेष करून अजितदादा पवार यांच्याशी संबंधित बातम्यांमुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता। शेतकरी मित्रांनो, अजितदादा हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खोल जाण असलेले नेते म्हणून ओळखले जात होते। पाणी असो, सिंचन असो, कर्जाचा प्रश्न असो किंवा नुकसान भरपाई, शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली होती। त्यामुळे त्यांच्याबाबत आलेल्या या बातम्यांमुळे शेतकरी वर्ग भावनिक झाला होता। अशा नेत्याबद्दल मनात आदर ठेवून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। आता पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे वळूया। बघा, राज्य सरकारने पत्रकार परिषद का घेतली होती? कारण एकच होतं, राज्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेलं प्रचंड नुकसान। विशेष करून खरीप हंगाम 2025 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेक भागात पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालं। वर्षभराची मेहनत मातीमोल झाली। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या हातात थोडा तरी दिलासा द्यावा म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। या पॅकेजचा उद्देश एकच होता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणं आणि त्यांना पुन्हा उभा राहण्याची संधी देणं। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार नेमकं काय तुमच्या खात्यावर जमा होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलं होतं। सर्वप्रथम नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार होती। त्यानंतर त्या पाठोपाठ रब्बी हंगामासाठीचं अनुदान थेट बँक खात्यात टाकलं जाणार होतं आणि या दोन्हींच्या नंतर पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार होती, अशी ठाम घोषणा सरकारकडून करण्यात आली। सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील जवळपास 92% शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे। कदाचित तुमच्या खात्यावर सुद्धा पैसे आले असतील। अनेक शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज आले तर काहींनी थेट बँकेत जाऊन खात्री केली। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। पण इथेच एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उभा राहिला, तो म्हणजे पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार? कारण सरकारने पीक विमा देण्याची घोषणा देखील तितक्याच ठामपणे केली होती। नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचं वाटप सुरू झालं, अनेकांच्या खात्यावर ते पैसे आले, पण पीक विम्याबद्दल मात्र शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। म्हणूनच आता प्रत्येक शेतकरी एकच प्रश्न विचारतोय, सरकारने जसं सांगितलं होतं तसं पीक विम्याचे पैसेही लवकरात लवकर खात्यावर जमा होतील ना? हाच मुद्दा आज सगळ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठा आणि जळजळीत प्रश्न असा आहे की सरकारने ज्या पीक विम्याची घोषणा केली होती ती घोषणा फक्त बोलण्यापुरतीच राहिली का? कारण खरं सांगायचं झालं तर खरीप हंगाम 2025चा पीक विमा डिसेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित होतं। यानंतर कृषी विभागाकडून असं सांगण्यात आलं
की डिसेंबरला नाही पण जानेवारी महिन्यात नक्की पीक विम्याचे पैसे खात्यावर येतील. अनेक शेतकऱ्यांनी या आशेवर जानेवारी महिना काढला, पण आता वास्तव असं आहे की जानेवारी महिना संपून गेला तरीही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय, किमान या फेब्रुवारी महिन्यात तरी पीक विम्याचे पैसे मिळणार का? हा प्रश्न फक्त एकाचा नाही तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा आहे. म्हणून बघा शेतकरी मित्रांनो, आज आपण सगळी माहिती अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाईची रक्कम किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात? हे सगळं आपण आज सुरुवातीला समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त अपेक्षा असलेल्या विषयावर, पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार, हेही आपण स्पष्टपणे आणि समजेल अशा पद्धतीने पाहणार आहोत. म्हणून शेतकरी मित्रांनो, फक्त थोडा वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे येणारी माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला नक्की जोडून घ्या, म्हणजे अशा उपयोगी अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग आता सविस्तर माहिती पाहूया. आता आपण एक एक करून सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष देऊ. नुकसान भरपाईचं वाटप, रब्बी अनुदानाची स्थिती आणि पीक विम्याबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजेच A to Z अपडेट या ठिकाणी समजून घेणार आहोत. सुरुवातीला नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाबद्दल थोडी सविस्तर चर्चा करूया. आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं अवकाळी पावसाचं अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागलंय. ज्यांच्या खात्यावर आतापर्यंत नुकसान भरपाईचे पैसे किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही आता हळूहळू रक्कम येऊ लागली आहे. म्हणून ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पैसे न मिळाल्यामुळे काळजी वाटत होती, त्यांनी आता घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो, अखेर आता पैशांचं वाटप प्रत्यक्षात सुरू झालं, पण याचबरोबर शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं आणि काही आवश्यक कामं करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत नुकसान भरपाईचे पैसे किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पुन्हा एकदा रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरील नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे हळूहळू जमा होतील. आता अनेक शेतकरी विचारत आहेत, हे रब्बी अनुदान नेमकं काय असतं? तर हे थोडक्यात समजून घ्या. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामध्ये जिरायती पिकांसाठी हेक्टरी 10,500 रुपये या दराने नुकसान भरपाई देण्यात आली. त्याचबरोबर खरीप हंगामात मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामात तरी उभे राहावेत, त्यांना थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली. या रब्बी अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 18,000 रुपये जमा केले जात आहेत. म्हणजे एकंदरीत बघितलं तर जिरायती पिकांसाठी नुकसान भरपाईचे 10,500 रुपये प्रति हेक्टर, त्यासोबत रब्बी हंगामासाठीचं 8,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान, अशा पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान जमा झालेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अनुदान किंवा पैसे न मिळण्यामागे काही ठराविक कारणं असतात. आजही राज्यात अनेक शेतकरी असे आहेत ज्यांचं KYC अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नसेल, त्यांनी सर्वात आधी आपली KYC तात्काळ पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याची लिंकिंग. अनेक वेळा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे पैसे अडकून राहतात. त्यामुळे ज्यांचं आधार कार्ड अजून बँक खात्याशी जोडलेलं नसेल त्यांनी ते लगेच लिंक करून घ्यावं. म्हणजे काय तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधी पैसे आले नव्हते त्यांच्या खात्यावर पुन्हा एकदा नुकसान भरपाईचे आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होऊ लागलेले आहेत. पण या लाभासाठी KYC पूर्ण असणं आणि आधार बँक लिंकिंग असणं ही अट खूप महत्त्वाची आहे. म्हणून ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी घाबरून न जाता आधी आपली कागदपत्र आणि प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे तपासून घ्यावं. पुढे नेमकं काय करायचं, कुठे संपर्क साधायचा, हे आपण पुढच्या भागात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. आपण सगळ्या गोष्टी एक एक करून पाहिल्या आणि अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जे शेतकरी आतापर्यंत लाभापासून वंचित राहिले होते त्यांनाही आता नक्कीच दिलासा मिळेल. म्हणून याबद्दल फारशी चिंता करायची काहीच गरज नाही. आपण काय पाहिलं, नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम खात्यावर येत आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली असणं
आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं खूपच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण सविस्तरपणे समजून घेतली आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न असा आहे की पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार. कारण सरकारने पीक विमा देण्याची घोषणा आधीच केली होती. त्यामध्ये प्रति हेक्टर 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी प्रति हेक्टर 18,500 रुपये अशी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानानंतर आता पीक विम्याबद्दल सुद्धा सकारात्मक हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुढच्या भागात पीक विम्याचे पैसे कोणाला मिळणार, कधीपासून जमा होण्याची शक्यता आहे आणि जर पैसे अडले असतील तर काय करायचं, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. आता शेतकरी मित्रांनो, सध्या जी माहिती समोर येत आहे ती खूपच महत्त्वाची आहे. कारण सांगली, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद या जिल्ह्यांसोबतच पुणे, नाशिक, नागपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचं वाटप लवकर सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच या भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली. खरं सांगायचं तर हा पीक विमा डिसेंबर महिन्यातच खात्यावर जमा होणं अपेक्षित होतं, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बराच काळ वाट पाहावी लागली. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. उशीर झाला असला तरी आता लवकरच पीक विम्याचे पैसे खात्यावर जमा होतील अशी माहिती समोर येत आहे. सध्या मिळणाऱ्या अपडेटनुसार फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता तरी शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पैसे येण्याची चिन्ह दिसत आहेत. आता प्रश्न असा पडतो की अचानक पीक विमा लवकर का दिला जात आहे, तर यामागे काही कारणं स्पष्टपणे दिसतात. पहिलं कारण म्हणजे पीक विम्याच्या वाटपाला उशीर झाल्यामुळे अनेक शेतकरी नाराज झाले. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून या महिन्यात पीक विम्याचं वाटप केलं जाऊ शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा काळ सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून पीक विम्याचं वाटप लवकर करण्यात येऊ शकतं असंही बोललं जात आहे. एकंदरीत काय तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा उशिरा का होईना पण आता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात खात्याकडे लक्ष ठेवा, मेसेज तपासा आणि अपडेटसाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत जोडलेले राहा. आता बघा शेतकरी बांधवांनो, सध्या जे वातावरण दिसतंय त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पीक विम्याची रक्कम लवकर खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता दिसत आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी ठरू शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा आहे, ती लक्षात घ्या. पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर काही आवश्यक कामं पूर्ण असणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई-KYC केली नसेल त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. त्यासोबतच आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक नसेल तर ते सुद्धा लिंक करून घ्या. कारण ही दोन्ही कामं पूर्ण नसतील तर पैसा असूनही तो खात्यावर येणार नाही. सध्या आपण पाहतोय की अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होऊ लागले आहेत. आणि याच प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात आता पीक विम्याची रक्कम सुद्धा लवकरच खात्यावर येण्याची शक्यता आहे. जर हा पीक विमा वेळेत जमा झाला तर खरंच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं हलकं होईल. आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या मंडळात जमा होणार याची सविस्तर आणि अचूक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या भागाची संपूर्ण अपडेट हवी असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची सूचना आली. अजूनही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही. जर तुम्ही त्यामध्ये असाल तर आजच ई-KYC करून घ्या. त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या, तरच सरकारकडून तुमच्या खात्यावर पैसे येतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही शेतकऱ्यांची बँक खाती तांत्रिक कारणामुळे बंद झालेली असतात. आपल्याला कळतही नाही आणि खातं निष्क्रिय झालेलं असतं. त्यामुळे एकदा बँकेत जाऊन तुमचं खातं सुरू आहे का, व्यवहार चालू आहेत का याची खात्री करून घ्या. कारण खाते बंद असेल तर नुकसान भरपाई असो किंवा अनुदान असो, कुठलाच पैसा खात्यात जमा होणार नाही. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही कामं वेळेत केली तर येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. आता आम्हाला सांगा, ही माहिती तुम्हाला कितपत उपयोगी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, ज्यामुळे त्यांना सुद्धा फायदा होईल. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.